जरांगेंच्या आझाद मैदानावरील मराठा आरक्षण आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी मिळाली। मात्र 1 दिवसाची परवानगी मिळाली असली तरी सरकार नक्कीच या आंदोलनाची परवानगी वाढवून देईल असा विश्वास मराठा बांधवांनी व्यक्त केला। मराठा आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। आपण पाहूयात। मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत। काल सकाळपासून खरं तर मनोज दादा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। जेवण कुठेतरी कमी झालंय, त्यानंतर ही संपूर्ण दगदग, झोप नाहीये। नक्कीच दादा, काल आंतरवलीतून 9-10 वाजता आम्ही आंतरवली सोडली आहे। तेव्हापासून दादाचं जेवण नाही आणि दादाची तब्येतही खराब होत चालली आहे। आता किती 2 वर्षापासून दादाचा हा लढा अविरतपणे चालू आहे आणि मराठा बांधवही त्यांना खंबीरपणे साथ देत आहे। देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करेन या माध्यमातून की आपण या कुठेतरी भावनेचा, या समाजाचा विचार करावा आणि आरक्षणाचा मुद्दा हे निकाली लावून आमच्या अंगावरती गुलाल हा मराठ्यांच्या अंगावरती टाकावा, जो आमचा अधिकार आहे आणि तोच मागण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत। सरकारला, मुख्यमंत्री साहेबाला आम्ही विनंती करू पूर्ण 2 वर्ष झालं तरी त्यांना आमची दया येत नाहीये आणि परत 58 लाख नोंदी आमच्या सापडल्यात। कोणत्या आधारित नाही असं नाही, आमचा अधिकार पण आहे ना, आधार पण आहे, तरी पण आमच्या नोंदी का देत नाही? म्हणजे आम्हाला ओबीसीतून आरक्षण का देत नाही सरकार? अनेक नोंदी सापडलेल्या आहेत। मग हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल, नोंदी सापडल्यात तरीही सरकार वेळखाऊपणाची भूमिका करते। खरं तर माहिती आहे का, आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आमचं हे आंदोलन आहे आणि खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि गोरगरीब लेकरांच्या खरं तर पदरात काहीतरी येणार आहे। पण तरीसुद्धा यांची भूमिका अजून नाही। तुम्ही माहिती आहे, संघर्ष म्हणत जरांगे पाटलांची शरीराची चाळणी झालेली आहे, तरीसुद्धा योद्धा हा आपल्या मतावर ठाम आहे आणि फक्त आपल्या लेकराबाळांसाठी रडत आहे आणि कधीच मॅनेज नाही होणार आहे। त्यामुळं हे पण कुठंतरी म्हणजे ह्यांचे नाटकं सुरू आहेत ह्यांचे। खरं तर राज्यात आणि केंद्रात त्यांचं सरकार आहे, त्यांनी विचार केला तर ते आजही ती भूमिका लगेच स्पष्ट करू शकतात। 2 वर्ष वाट बघून सुद्धा त्यामध्ये खरं तर काहीच आपल्याला मिळालेलं नाही, आपल्या पदरात काही पडलेलं नाही। आता मराठा परत पुन्हा एकदा एकवटलेला आहे, मुंबईच्या दिशेने आगोकूच करतोय आणि मुंबईत गेल्यानंतर मला असं वाटतं का नक्कीच या वेळेला सरकारला काही ना काहीतरी निर्णय त्या ठिकाणी घ्यावाच लागेल। सरकारला आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या योद्ध्याची तब्येत बिघडत चालली आहे त्याची काळजी करता आणि हा येणारा आमचा 100 किलोमीटरपर्यंत, आज आमचा मावळा गाडीनं, कोणी मोटरसायकल असेल, पैदल असेल तर 100 किलोमीटरच्या रांगा आहेत। जर आम्ही मुंबईत घुसलं तर आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणारच नाही। कॅमेरामन निखिल सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, जुन्नर, पुणे।